नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्वच ठिकाणी ई श्रम कार्ड ज्यांच्याकडे आहे, ही श्रम कार्ड धारकांना 3,000 रुपये मिळतात किंवा 3,000 रुपये येणे सुरू झालेलं आहे, अशी चर्चा आहे. आता जर समजा हे 3,000 रुपये मिळावे किंवा 3,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, कुठे अर्ज करायला पाहिजे, ऑनलाईन अर्ज आहे की ऑफलाईन अर्ज आहे, हे 3,000 रुपये शासन तुमच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा करणार आहे, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, श्रम कार्डच्या माध्यमातून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत किंवा होणार आहेत, अशी चर्चा जी लोके करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आम्हाला फोनवरती किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांनी प्रश्न विचारला आहे की सर, आमचे खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले नाहीत. कारण अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा आहे की 3,000 रुपयांना सुरू आहे ही श्रम कार्ड ही योजना नेमकी काय आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. मार्केटमध्ये योजनांचा पाऊस पडलाय अशी चर्चा जरी आपण केली तरी असे बोलले तरी काही हरकत नाही. परंतु सर्वच योजना तुम्हाला सरसकट पैसे देतात हे तितकं सत्य नाही. केंद्र शासनाने ई श्रम कार्डची योजना सुरू का केली आहे, कशासाठी केली आहे, कोणत्या धर्तीवर सुरू केली आहे, हे सुद्धा आपण माहीत असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कोणत्यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा घरी काम करणारे गुण असतात ते किंवा भाजीपाला विक्रेते किंवा कामगार आहेत, कुठेतरी काम करत परंतु त्यांची नोंद नाही. हे सर्व लोक एका सिस्टममध्ये आणावे यासाठी मंत्रालयाने ही एक योजना सुरू केलेली आहे. ई श्रम कार्ड यांना समजा आता काही लोक गव्हर्नमेंट ठिकाणी काम करतात, त्या कंपनीमध्ये काम करतात, अशा लोकांना PF अकाउंट असतो. याच धर्तीवर जी त्यांची कुठेही नोंद नाही अशा लोकांना एका छत्राखाली आणायचे काम ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत केलेले आहे. तुमच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये कसे मिळतील. सर्वात महत्त्वाचा विषय आहे. 3,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, तर सर्वात पहिले आधार कार्ड लागणार आहे, बँक पासबुक, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्र लागणार आहे. आपण व्हिडिओमध्ये या योजनेचा लाभ कसा मिळवायचा याविषयी सविस्तर व्हिडिओ बनवले आहे, ते तुम्ही पाहू शकतात. परंतु जे काही 3,000 रुपये मिळणार आहे ते कसे मिळणार आहे यासुद्धा समजून घेणे खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये चर्चा आहे की 3,000 रुपये येणार आहेत. मार्केटमध्ये चर्चा आहे 3,000 रुपये येणार आहेत. पण आता या पद्धतीने तितकंच महत्त्वाचं आहे. योजना अशी आहे की तुमचं वय 18 ते 40 वयामध्ये असलं पाहिजे. 18 ते 40 कमीत कमी तुमचं वय असणे गरजेचे आहे. जर तुम्ही या योजनेत पात्र असाल तरच या योजनेत अर्ज करा, अन्यथा करू नका. त्यानंतर आता 18 वर्षापर्यंत ते 40 वयापर्यंत जर तुमचं वय असेल तरच तुमच्या सरकारकडे काही ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. आता तुम्हाला काही सांगाल की ही योजना लाडकी बहीण योजनेसारखी आहे. जर नाही, ही योजना लाडकी बहीण योजनेसारखी नाही तर तुम्हाला या योजनेसाठी काही पैसे भरावे लागणार आहेत. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला 60 वयापर्यंत पैसे भरायचे. तुम्ही 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असाल तर अर्जासाठी पात्र पण पैसे मात्र तुम्हाला 60 वर्षापर्यंत भरायचे आहेत. तर आता तुम्ही सांगा, तुम्ही अशी योजना पैसे भरून आम्हाला पैसे कसे मिळणार, कारण खूप पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत. आपण एका चार्टच्या माध्यमातून किती पैसे भरायचे आहे, सरकार तुम्हाला किती पैसे देणार आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा एक राहिला आहे, तो क्लिक करून तो मुद्दा आपण बनणार आहे. जर तुम्हाला समजा ₹1 तुम्ही भरत असाल तर आणखी ₹1 तुम्हाला सरकार देणार आहे. असे एक रुपया तुमचा आणि सरकारकडून ₹1 असे ₹2 मिळणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमचे योजनेत या पैसे भरणार आहेत. सरकार किती पैसे भरणार आहेत ते पण एकत्र हे पैसे तुम्हाला बँक खात्यामध्ये जमा करायचे आहेत. तुम्हाला ही श्रम कार्डच्या माध्यमातून 3,000 ची पेन्शन मिळावी असे वाटत असेल तर समोर तुम्हाला 14 दिवसीय यांच्या माध्यमातून संपूर्ण योजना स्पष्ट होणार आहे. समजा जर तुमचे वय 18 असेल तर यापासून 60 वयापर्यंत पैसे भरावे लागणार आहे. आता हे पैसे बघा, 55 रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि सरकार तुम्हाला 25 रुपये भरणार आहेत. असे तुम्हाला एकूण पैसे 110 रुपये तुमचे जमा होणार आहेत. तुमचे वय जर 30 असेल तर तुम्हाला महिलेचा किंवा पुरुषाचं वय 60 वयापर्यंत पैसे भरायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 105 रुपयेचा हप्ता बसणार आहे. सरकारकडून 105 रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारे ही माहिती तुम्ही बघितलेली आहे.